नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडवा म्हटला की नवीन वर्षाची सुरुवात आणि याच खास दिवशी मी चैताली's किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुरणपोळीची संपूर्ण थाळी। तर आपण आज बघणार आहोत मऊ लुसलुशीत तम्मड फुगलेली आणि गुबगुबीत अशी पुरणपोळी आणि सोबतच कटाची आमटी। तर पुरणपोळी म्हटलं की सर्वात आपल्याला खूप टेन्शन येतं। तर ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजिबातही टेन्शन होणार नाही। तुम्ही नववधू असू किंवा मग तुम्हाला नवीन बस पुरणपोळी शिकायची असेल तर तुम्ही नक्की ही पुरणपोळी ट्राय करा। अशी अजिबातही तुमच्याकडून चुकणार नाही, तुम्हाला खूप छान पद्धतीने जमेल आणि संपूर्ण स्वयंपाक आहे यामध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा। सगळं तुम्हाला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही यामध्ये बघून घ्या आणि त्यानुसार करा। खरं सांगते, घरच्यांकडून कौतुक होईल आणि पुरणपोळी देखील अचूक होईल। ती सुरुवात आपण करूया पुरणपोळीपासून आणि मग नंतर कटाची आमटी। नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर नववधू असेल, नवशिक्या असेल, ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, ज्यांना पुरणपोळी शिकायची असेल अशा मैत्रिणींना तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा। सर्वात आधी तुम्हाला मी पुरणपोळी दाखवते। तर पुरणपोळी बघा तुम्ही किती मऊ लुसलुसीत झाली आहे आणि मी छोट्या आकाराची नाही मोठीच पुरणपोळी बनवली आहे। खमंग खरपूस भाजून घेतली आहे आणि किती मऊ लुसलुसीत झाली, ताजी फ्रेश अशी पुरणपोळी तयार झाली आपली आणि ती तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल अशी छान पुरणपोळी बनवण्यासाठी मी काय टिप्स आणि ट्रिक्स वापरले। बघा पूर्णपणे खोलून दाखवते, पुरण कडेपर्यंत पोचले आणि अक्षरशः छान मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होत्या। अजिबातही चुकत नाही आहे, फक्त ही पद्धत वापरा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटाची आमटी, भात, भजी, कांदा भजी, कुरडई, पापड आणि संपूर्ण पुरणपोळी कशी बनवायची, पुरणाला चटका कसा द्यायचा हे सगळं दाखवलं आहे। त्यामुळे तुम्ही आता हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि यातून नक्की तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल। तर सुरुवातीला मी इथे चांगल्या क्वालिटीची डाळ घेतली आहे। डाळ शक्यतो चांगली घ्यायची, त्यामुळे पुरण चांगलं होतं। 3 वाट्या भरून मी इतकी डाळ घेतली, म्हणजे ही अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त अशी डाळ आहे, हरभरा डाळ। तर ही हरभऱ्याची डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। तुम्ही हरभरा डाळ, चणा डाळ जसं बोलता तसं त्यानुसार। त्यानंतर आता मी इथे 2 पेरे इतके पाणी ठेवले भिजायला आणि 2 तासासाठी मी भिजत ठेवून दिले झाकण ठेवून। 2 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ केवढी होती आणि आता फुलून किती झाली आहे ती। पाणी देखील त्यातलं बऱ्यापैकी कमी झालं आहे। आता आपण हे कुकरला लावून घ्यावा पुरण होण्यासाठी डाळ। तर त्यामध्ये मी आता सुरुवातीला 1 ग्लास आणि परत अर्धा ग्लास असं 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे, म्हणजे पुन्हा 1 ते 1.5 पेरं इतकं पाणी डाळीच्या वरती ठेवलं आहे मी आणि थोडंसं तेल टाकलं आहे। हळदही टाकून घेतली डाळीला आणि पुरणाला खूप छान कलर येतो, त्यामुळे पुरण असं छान पिवळसर दिसतं आणि पुरणपोळी दिसायला सुंदर दिसते। थोडंसं मी हळद टाकली आहे आणि आता कुकरला झाकण लावून मी आता याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। आता 4 शिट्ट्यांमध्ये तुमच्या कुकरनुसार अंदाज बघा आणि तसं तुम्ही पुरण शिजवा। पण डाळ भिजत घातल्यामुळे याला पाणी कमी लागतं आणि शिवाय डाळ देखील पटकन शिजली जाते, अगदी मौशीत शिजली जाते। त्यानंतर आता मी गूळ घेतला आहे कट करायला। गूळ कट करून घेऊया, चिरून घेऊया असा, कारण गूळ किसलेला तो जास्त नरम पडतो आणि चिरलेला गूळ फ्रेश वाटतो, जास्त चिकट होत नाही आणि मग नंतर पुरण शिजायलाही जास्त पाणी होत नाही। आता इथे बघा मी 3 वाट्या डाळ घेतली होती चण्याची, हरभऱ्याची। तर त्यानुसार आता मी इथे तुम्हाला 3 वाटीला 3 वाटी गूळ हवा असेल तुमच्या गोडाप्रमाणे तसा तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे 3 वाटीला 2.5 वाट्या इतका गूळ वापरला आहे, कारण तेवढा देखील पुरेसा होतो। पुढे का ते मी तुम्हाला सांगतेच। तुम्ही पुरणाच्या पोळीबरोबर खीर खाणार आहे, बासुंदी खाणार आहे की आणखी काही दुधाबरोबर खाणार आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता, पण शक्यतो इतकं पुरणाला इतका गूळ पुरेसा होतो। त्यानंतर आता मी वेलच्या घेतल्या आहे 4 ते 5, ते सोलून घेतले आहे आणि आता त्यामध्ये थोडीशी अर्धासा चमचा साखर टाकून मिक्सरला फिरवून घेते। आता ही झाली आपली वेलची पावडर तयार। अशी फ्रेश अशी वेलची पावडर वापरली की पुरणपोळीला आणखी छान सुगंध येतो। आता पुरणपोळीसाठी मी तयारी कशी करते ते तुम्ही सुरुवातीपासून बघा। मी गूळ चिरून ठेवला आहे, बाजूला मोजून देखील ठेवला आहे आणि वेलची पावडर पण बनवून ठेवली, म्हटले आपल्याला झटपट तयार होईल। त्यानंतर आता इथे मी कटाची आमटीची रेसिपी दाखवते, पुरण आपलं डाळ शिजते तोपर्यंतच। तर इथे बघा मी कांदे भाजून घेतले, त्यानंतर इतर जिन्नस घेतले, ते तुम्हाला एक एक करून मी भाजून दाखवते। तर सुरुवातीला मी हिरवी मिरची कट करून टाकली, आखी घातली तर ती फुटून आणि अंगावर त्याचे उडायची शक्यता असते,
बहुतेक वेळा असं झालेलं आहे, त्यामुळे ती मी चिरून घेतली. त्यानंतर मी कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या, लसूण घेतलं, आलं घेतलं आणि ते छान तेलावर भाजून घेतले. त्यानंतर अगदी किंचितसं तेल टाकून मी धणे देखील भाजून घेतले आणि धणे भाजायला मी घेतलेच होते, त्यातच मी खोबरे टाकले. धण्याला थोडंही भाजून दिलं नाही आहे. आता बघा खोबऱ्याबरोबर धणे देखील छान भाजून निघतील आणि हे सगळं मंद गॅसवरच भाजायचं आहे, जास्त घाई करायची नाही आहे. हे खमंग खरपूस असं खोबरं भाजलं गेलं की त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे खोबरं आपण बाजूला काढून घेऊया. हे बघा मी अजून 2 मिनिटं थोडंसं भाजून घेतलं आणि नंतर खोबरं काढून घेतलं आहे. त्यानंतर आता इथे बघा डाळीचे शिजून आता कुकर थंड झाला आहे. मी आता उघडून दाखवते तुम्हाला कशी डाळ शिजली आहे. डाळ एकदम मस्त शिजली आहे. आता तुम्हाला मी हाताने बोटाने चेक करून दाखवते. हे बघा किती मऊसूत शिजली आहे. म्हणजे ही डाळ मऊसूत शिजली त्यात एकच ट्रिक आहे इथे, तुम्ही डाळ आधी 2 तास भिजत घाला. बघा तुम्हाला पुरण कधी तुमचं बिघडणार नाही. आता कटाची आमटीचा मसाला तर बनवते, त्यासाठी मी इथे डाळसुद्धा वापरली थोडीशी. आपल्याला जे येळवणीचं पाणी आहे डाळीचं ते देखील मिळणारच आहे, पण ही अशी थोडीशी डाळ त्यांनी कटाच्या आमटीला वेगळीच चव येते. तुम्ही नक्की वापरा ही डाळ. आता थोडंसं तेल टाकून मी यामध्ये ही गरमागरम डाळ तशीच भाजून घेते, म्हणजे आपले मसाल्याचं वाटण तयार होईल आणि मग ते थंड होईपर्यंत आपण इतर स्वयंपाकाची तयारी करायलाही वेळ मिळेल आपल्याला. आता सगळे जिन्नस भाजून झाले आहे माझ्या. आता कांदा राहिला, कांदा मी ऑलरेडी भाजला आहे, फक्त परतून घ्यायचा राहिला आहे. त्यासाठी आता सुरुवातीला मी इथं डाळ भाजून घेतली आहे. खोबरं, लसूण, आलं, हिरवी मिरची सगळं भाजून झालं आहे. हे सगळं मंद गॅसवरच भाजायचं. आता कांदे बघा मी इथं भाजले होते, तर कांद्यांची सालं काढून घ्यायची, जास्त काळपट झालेली थोडीशी ठेवायची, जास्त सगळी नाही काढायची. आणि नंतर इथे मी थंड झाले कांदे, त्यानंतर आता मी इथे त्यांना हाताने प्रेस करून असं फोडून आणि मग नंतर ते थोडंसं तेल टाकून परतवून घेते. हे देखील कमी गॅसवरच परतायचं आहे. आणि आता हे कांदे परतले की आपला संपूर्ण मसालाच तयार होतो आहे, कारण आपण जेवढे काही जिन्नस घातल्या कटाच्या आमटीला त्यातले कांदे हे शेवटचे राहिले होते, ते देखील परतून घ्यायचे आणि ते देखील थंड करून घ्यायचे. हे बघा कांदा जरी आपण भाजून घेतला असेल तरी हा परतून घेणं खूप महत्त्वाचं असतं, त्याने देखील खूप छान टेस्ट येते. हे बघा आता इथे पुरणाची डाळ घेतली आपण, त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या घेते, खोबरं घेतलं आहे आणि भाजलेला कांदा घेतला आहे, तो देखील तेलात सगळ्या गोष्टी परतून आतलं थंड व्हायला ठेवलं आहे. इथे कोथिंबीरऐवजी तुम्ही कोथिंबीरीच्या काड्या वापरा. बघा कटाच्या आमटीला असो किंवा कुठल्याही काळ्या भाजीला असो चव खूप छान येते आणि कोथिंबीर तुम्ही शक्यतो वरतून घातली तर छान लागते. आता इथे मी डाळीचा कुकर गरमच आहे, एक एक बनवून असं नियोजन करायचं, म्हणजे स्वयंपाकाला वेळही लागत नाही. आता मसाला कुकर जोपर्यंत शिट्ट्या घेत होता तोपर्यंत मी इकडे मसाला तयार करून घेतला, कांदाही भाजून घेतला. आणि आता इथे बघा कांदा थंड होत होता तोपर्यंत मसाला भाजला आणि आता मसाला थंड होतोय तोपर्यंत इथं आपण पुरण बनवून घेऊया. तर पुरणाला महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगते. तर पुरणाला चटका देताना येळवणीचं पाणी पूर्णपणे निथळून द्यायचं, त्यानंतरच पुरण कढईमध्ये घालायचं आणि कढईचा गॅस अजिबातही मोठा करायचा नाही, मंद आचेवर पुरण शिजवायचं आहे. तर आता 3 वाट्या डाळीसाठी मी इथं 2.5 वाट्या गूळ घेतला आहे. तुम्ही अर्धीशी वाटी साखरही टाकू शकता, तेव्हाही पुरण छान लागतं. मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये मी साखर टाकते, साखरसुद्धा खूप छान लागते. आणि मी एवढ्या पुरणपोळ्या जास्तीच्या बनवल्या आहे, कारण मला पुरणपोळ्यांची ऑर्डर होती, त्यासाठी मी जास्तीच्या पुरणपोळ्या बनवल्या आहे. या एवढ्या पुरणामध्ये म्हणजे अर्धा किलो प्रमाणात एवढ्या डाळीच्या माझ्याकडून 30 ते 35 पुरणपोळ्या झाल्या. त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊ शकता. तुम्ही 2 किंवा 4 लोक असाल घरामध्ये तर 1 वाटी डाळ देखील त्यासाठी पुरेशी होते आणि त्यामध्ये सुद्धा 10 ते 12 पुरणपोळ्या सहज होता. आता इथे डाळ मी शिजवते, पुरणाला चटका देते. त्यामध्ये मी आता गूळ थोडासा मिक्स करून घेतला आहे. गूळ थोडा मेल्ट झाला नॉर्मल, लगेच त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. तुपामुळे पुरणाला छान चकाकी येते आणि पुरण जास्त चिकटतही नाही आणि रवाळ असं पुरण तयार होतं. डाळ बघा तुम्ही किती छान शिजली गेली होती, त्यामुळे मी इथंच कमी गॅसवर पुरण हलवते तरी डाळ पूर्ण विरघळून गेली. अजिबातसुद्धा डाळीचे दाणे दिसत नाही, थोडेफार दिसत आहे. पण मग डाळ आता मला जास्त काही चाळत बसायची किंवा मग जास्त काही गरज पडली नाही आहे याला बारीक करायची, एकदम सोपी जाईल मला बारीक करायला. आता इथे थोडा व्हिडिओ मी फास्ट दाखवते. त्यानंतर आता बघा चमचा उभा करून बघायचा, जर तुमची डाळ शिजली असेल तर असा चमचा उभा राहतो, अजिबातही पडत नाही, म्हणजे मग आपली डाळ शिजली आहे. आणि मग त्यानंतरच वेलची पावडर टाकायची. तुम्हाला जायफळ हवं असेल तर तेही टाका, पण या स्टेजला टाका, म्हणजे पुरणाला शेवटपर्यंत याचा सुगंध राहतो.
तर मी जायफळ नाही वापरले, फक्त वेलची पावडर वापरली. आणि आता हे गरमागरमच पुरण आपण चाळणीने खाली एखादं भांडं ठेवून चाळणीने आपण हे पुरण बारीक करून घ्यायचं. जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर जेव्हा डाळ शिजते त्यानंतरच मिक्सरमध्ये करून आणि मग त्यानंतर पुरणाला चटका द्यायचा, तेव्हा देखील पुरण छान होतं. पण मग असं चाळणीने केलेलं मला जास्त आवडतं, त्यामुळे मी चाळणीनेच करते शक्यतो आणि सोपंही वाटतं. कारण मिक्सरने केलेलं त्याला जास्त पाणी सुटतं आणि मग पुरणाला चटका द्यायला पाणी खूप वेळ लागतो. त्यानंतर आता हे बघा, मी सुरुवातीला दाखवलं तुम्हाला आणि आता डायरेक्ट मी शेवटचं दाखवते, शेवटची स्टेप. अशा प्रकारे मी हे भांड्यात काढून घेतलं. एवढं पुरण झालं आहे माझं आणि आता बाकीचंही पुरण बनवलं आहे मी एवढं सगळं. आता हे सगळं पुरण माझं एकदाचं बनवून झालं. हीच मोठी प्रोसेस असते कटाची आमटी आणि पुरण बनवायसाठी, पुरणपोळीसाठी पुरण बनवणे. त्यानंतरच्या इतर सगळ्या गोष्टी हळूहळू होतातच, त्याचं काहीच टेन्शन नसतं. पण सुरुवात या 2 गोष्टींपासून करायची म्हणजे आपल्या स्वयंपाकाला वेळ लागत नाही. आता एवढं सगळं पुरण झालं आहे, मी ते थोड्या वेळासाठी 10 ते 20 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देते किंवा मग अर्ध्या तासासाठी. त्यामुळे पुरणात जर थोडं एक्स्ट्रा पाणी असेल किंवा थोडं वाटत असेल पातळ, तर ते सगळं पुरण आपलं फ्रीजमध्ये खूप छान सेट होतं. मी कायम फ्रीजमध्येच ठेवते. त्यानंतर आता आपण इथे पीठ भिजवायला घेऊयात. आता पीठ भिजवताना सुद्धा तुम्हाला मी एक छान ट्रिक सांगणार आहे, ती तुम्ही नीट बघा. तर सुरुवातीला मी इथं ग्लासमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये थोडी चिमूटभर हळद टाकली आणि ती पाण्यात मिक्स करून घेतली. नंतर गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घेतलं. मैदा अजिबात वापरला नाही आहे मी इथे. बघा, तुम्हाला पीठ भिजवताना सांगते. पीठ तर मळून झालं. आता त्यानंतर जोपर्यंत भांडं साफ होत नाही पिठाचं, तोपर्यंत आपल्याला कसं पीठ मळायचं आहे मी ते तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला थोडंसं पाणी घ्यायचं हातावर, त्याने पीठ मळायचं आहे. पुन्हा नंतर तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा त्याने असं पीठ भिजवायचं आहे. बघा पीठ किती जोराने मळते ते, थोडा जोर लावायचाच. आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी, पुन्हा तेल, असं 4-5 वेळा करून आपल्याला स्वच्छ असं भांडं होईपर्यंत पीठ भिजवायचं आहे. म्हणजे ही एक पद्धतच आहे. तोपर्यंत पीठ देखील छान भजलं जातं. सुरुवातीला बघू शकता तुम्ही पीठ कसं होतं आणि आता बघू शकता तुम्ही किती मऊसूत पीठ झालं आहे. अजिबात वेळ लागला नाही आहे. आणि नंतर लास्टला अगदी थोडंसं पाणी आणि अगदी थोडंसं तेल हातावर घेऊन पिठाच्या गोळ्याला असं छान प्रेस करून असं चोळून ठेवायचं आहे आणि मग नंतर पीठ झाकून ठेवायचं आहे. आणि हे पीठ कमीत कमी 20 ते 25 मिनटं तरी भिजलं गेलं पाहिजे, मुरलं गेलं पाहिजे, तेव्हाच त्याच्या पुरणपोळ्या छान येतात. फक्त ही ट्रिक वापरा. मागच्या वेळेस मी दाखवलं होतं, तर मी पिठाचा गोळा कापडात बांधून पाण्यात ठेवलं होता, ती देखील छान पद्धत आहे. पण यात सुद्धा पीठ छान होतं. हीच माझी टिप्स होती. त्यानंतर आता कटाच्या आमटीचं वाटण करते. कटाच्या आमटीसाठी मी जे सगळं काही घेतलं होतं भाजून मसाला, तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणीचा अजिबात वापर न करता मी वाटून घेतलं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि आपल्याला जेवढे सुके मसाले टाकायचे तेवढे सगळे यामध्ये टाकायचे. मी धना पावडर, लाल तिखट, मटण मसाला वापरते मी कायमच कटाच्या आमटीला आणि घरगुती काळा मसाला वापरते. किंचितशी हळद टाकून घेतली, अगदी कमी. नंतर गरम मसाला, असे सगळे मसाले मी वापरून घेतले. आणि त्यानंतर आपण आता हे मसाले थोडेसे किंचितसे परतून द्यायचे, जास्त नाही परतवायचे. गॅस मी बंद केला इथे. आणि नंतर आता आपण जो वाटण केलेलं आहे कटाच्या आमटीचं, ते सगळं वाटण आता आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मग यानंतर आता गॅस सुरू करायचा आहे. तर इथे बघा, सतत हलवत राहायचं आहे, कारण आपले जे सुके मसाले असतात ते तुम्ही नंतरही मसाल्याला परतल्यानंतर टाकू शकता. पण यामध्ये जेवढी याने तरी येते तेवढी छान तरी नंतरला येत नाही, त्यामुळे मी हीच पद्धत वापरते. तर हा मसाला तेल सुटेपर्यंत कंटिन्यू परतत राहायचा आहे. थोडा वेळ लागतो कमी गॅसवर, कारण मोठा गॅस केला तर मग यामध्ये जर मसाला लागला तर मग कटाच्या आमटीची चव जाते. त्यानंतर आता बघा 5 ते 10 मिनटं लागले आणि हा मसाला छान परतला गेला आहे. बघा किती छान तरीसारखा तवंग सुटला याला आत्ताच. आता आपल्याला पुढे पाणी घालणारच आहो, पण बघा मसाला किती छान तेल सुटलं आहे आणि मसाला यावरून कळतो आपला परतला गेला आहे. आणि जेव्हा हे तेल सुटतं त्यानंतरच मग आपण यामध्ये आपल्याला जे पाणी घालायचं ते घाला. तर मी इथे इळवणी होती, या इळवणीची, याला कटाच्या आमटीला इळवणीची आमटी देखील बोलता. तर आपलं जे पुरणाचं पाणी होतं त्याला इळवणी बोलता, ते मी यात टाकून घेतले, थोडंसं शिजवून घेतले. आणि त्यानंतर मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते पाणी देखील यामध्ये घालून घेतलं. आणि इथे बघा एक टिप्स, जेव्हा आपण कटाची आमटी बनवतो, ही आता मी बघते याची कन्सिस्टन्सी, तर ही आपल्याला आता पातळ वाटते.
पण जेव्हा आपण ते पुरणाचं पाणी घातलं आहे ते खूप घट्टसर असतं, खूप दाटसर असतं. जेव्हा कटाची आमटी थोडी कोमट होते तेव्हा त्यामध्ये खूप सारं दाटसरपणा येतो त्यामुळे आणि घट्टसर होते. त्यामुळे सुरुवातीला कटाची आमटी पातळच ठेवायची आहे, जास्त पाणी घालायचं आहे, अजिबातही दाटसर करायची नाही आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ घातलं. मीठ नंतर अंदाजानुसार घातलं, जेवढे आपल्याला पाहिजे त्यानुसार मीठ घातलं आहे. आणि मग नंतर आता याला उकळून देते. 5 ते 10 मिनटं याला उकळून द्यायचं. आता हे फेस दिसतोय तो डाळीमुळे असतो, आपण यात डाळ घातली होती त्यामुळे. तो नंतर थोड्या वेळाने गॅस बंद केल्यानंतर 5-1 मिनिटांनी जातो. आणि बघा कसा तवंग आला आहे, तो तवंग नंतर आपल्याला दिसेलच. बघा झणझणीत अशी कटाची आमटी तयार आहे. पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये कटाच्या आमटीशिवाय आपलं तर जेवणच होणार नाही, हे सगळ्या मराठमोळ्या लोकांना माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाची तर कटाची आमटीच असते, जेवढी महत्त्वाची पुरणपोळी तेवढीच. आता हे बघा झणझणीत कटाची आमटी आणि पुरण देखील तयार आहे, पीठ देखील भिजलं आहे आपलं. आता एवढं सगळी तयारी ही सुरुवातीची झाली. बाकीच्या गोष्टी खूप इझी होता आणि पटपट होता, फक्त तुम्ही ही पद्धत वापरा. तर आता तुम्हाला इथे मी सुरुवातीला दाखवते पुरणपोळी कशी बनवायची ते. तर पुरणपोळीसाठी मी इथे सुरुवातीला आता मला ऑर्डरसाठी जेवढ्या पुरणपोळ्या हव्या होत्या तेवढ्या मी बनवून घेते. त्यातलीच तुम्हाला आता ही पहिली दाखवून घेते. आणि बाकीच्या पुरणपोळ्या मी थोडं नंतर जेव्हा आपल्याला नैवेद्यासाठी बनवायच्या होत्या मी तेव्हा बनवलेल्या आहे. हे बघा आता जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे मी तेवढाच पुरणाचा देखील गोळा घेतला आहे. आणि यासाठी मी तांदळाचं पीठ वापरलं आहे. तूप देखील गरम कोमट करून घेतलं आहे. आणि तवा आपल्याला मीडियम गरम पाहिजे, जास्तसे गरम नको आहे आणि एकदम कमी नको. तरी बघा मी तुम्हाला पुरणपोळी लाटून दाखवते. तर मी ऑर्डरसाठीच्या पुरणपोळ्या दिल्या होत्या इथे. त्यानंतर इथं सुरुवात केली आहे. तर इथे पुरणाचा गोळा यामध्ये अंगठ्याने बघा दोन्ही अंगठ्याने छान खोलगट असा वाटी बनवून घ्यायची. त्यामध्ये पुरणाचा गोळा घालायचा आहे आणि हाताने थोडा प्रेस करत करत हे बघा आपलं पूर्ण त्यामध्ये राहिलं. आणि वरचं जे पीठ आहे तुम्ही ते तसंही ठेवू शकता किंवा मग असं काढून घेऊ शकता. आणि हलकंसं प्रेस करून याला आता आपला पुरणाचा गोळा तयार झाला आहे पिठाचा. हे बघा अशी पद्धत वापरा. आणि मी तर तांदळाच्या पिठामुळे तुम्हाला खरं सांगते, गव्हाचं पीठ किंवा मग इतर तुम्ही मैदा वापरण्यापेक्षा जेव्हा आपण पोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरतो ना, पोळी बघा कशी सरकते. ना उलटण्याची गरज पडते सुरुवातीला ना दुसरं काय. आणि इथे शक्यतो तुम्ही लाटण्याला देखील पीठ लावू शकता, म्हणजे लाटणं देखील जास्त चिकटत नाही पोळीला. हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे. खास करून नवशिक्यांसाठी ही टिप्स आहे. तुम्ही जेव्हा पुरणपोळी बनवताना खरंच तांदळाचं पीठ खूप छान पोळीला सरकवण्याला मदत करते आणि पुरणही बाहेर येत नाही. किंवा मग चुकून थोडीशी पोळी जरी फुटली ना तरी तांदळाच्या पिठामुळे चिकटतसुद्धा नाही आणि छान सरकली जाते. अशी अलगदपणे मधोमध अशी पुरणपोळी वापरायची, लाटायची. जास्त काही काठाकडे लक्ष द्यायचं नाही आहे, म्हणजे आपण जशी चपाती काठाने लाटतो तशी. तर ही बघा अशी प्रकारे पुरणपोळी लाटायची. आणि बघा दोन्ही मधोमध लाटली म्हणजे एक साईडचा लाटण्याचा भाग मध्ये असतो आणि एक कडेला असतो, त्यामुळे पुरण सगळीकडे पसरतं. आणि अशी शेवटला थोडीशी हळूवारपणे लाटायची पोळी. लहान असते तोपर्यंत आपण उलटली तरी चालते, पण मोठी पुरणपोळी झाल्यावर तिला अलगदपणे हँडल करायचं आहे. आणि ही बघा नंतर एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते असं हाताने काढून टाकायचं आहे. हे मैदा किंवा गव्हाचं पीठ नसल्यामुळे एकदम इझिली निघतं, कापडाने देखील तुम्ही झटकू शकता. मी हाताने याला साफ करते आहे आणि पुरणपोळीवरती आता काहीच पीठ राहिलं नाही आहे. त्यानंतर आता इथं बघा तवा मिडियम गॅसवर मी तापवून घेतला आहे. चांगलं तापलं आहे की नाही ते चेक केलं आहे मी. सुरुवातीलाच तूप नाही टाकलं आहे मी आणि पुन्हा थोडंसं पीठ झटकून घेतलं आहे. याआधी मी ऑर्डरसाठीच्या 10 पुरणपोळ्या मी माझ्या देऊन झाल्या होत्या, त्यानंतरची ही पोळी आहे. तर हे बघा माझ्या पुरणपोळ्या तुम्ही ही पद्धत वापरली ना, खरं सांगते सुरुवातीला मलाही भीती वाटायची, तुम्हालाही नवीन असेल तर वाटतंच पुरणपोळी फुगत का नाही आहे. तर ही पद्धत वापरा, नक्कीच पुरणपोळी फुगेल. आणि तुम्ही जर नवीन असाल शक्यतो थोडासा मैदा वापरला पीठ भिजवताना तरी पण चालेल, त्याने अजिबातही पुरणपोळी फुटत नाही आहे. पण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी म्हटल्यावर तिला जरा अलगदपणेच लाटावं लागतं आणि सगळ्याच गोष्टीसाठी पुरणपोळीला अलगदपणे हँडल करावं लागतं. तिला उलटताना देखील काळजी घ्यावी लागते. हे बघा आता मी तूप टाकले कडेने आणि आता हळूहळू पुरणपोळी टम्म फुगते. तर पुरण जास्त असल्यामुळे
मध्ये थोडी पुरणपोळी फुटली आहे, तरी दुसऱ्या साईडने पलटल्यानंतर बघा किती टम्म गुबगुबीत अशी फुगली आहे पुरणपोळी आणि मऊ लुसलुशीत होते. तुम्ही अशी ट्रिक वापरा, पुरणपोळी अजिबातही खराब वाटणार नाही तुम्हाला, की टेन्शन येणार नाही आहे आता होते की नाही. फक्त सुरुवात करा तुम्ही आणि हे बघा अशा पटापट अशा पुरणपोळ्या होता. मी आता तूप वापरलं इथं, तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता, पण पुरणपोळीला तूप शेकल्याने भाजताना शक्यतो तूप जास्तीचे लावायचं. नंतर तुम्ही वरतून घ्यायचं असेल तर ठीक आहे. सगळीकडून सारख्या बाजूने असे उन्हातल्याने छान भाजून घ्यायची, खमंग खुरपूस अशी भाजली की नंतरच पुरणपोळी काढून घ्यायची. आता इथं माझी ज्याकडून जास्त उलटली गेली आहे, पण तवा जास्त तापलेला असल्यानंतर की मग खमंग खरपूस भाजली जाते. सुरुवातीला गॅस मिडियमच ठेवायचा आहे. बघा किती सगळ्या बाजूने किती छान खमंग खरपूस अशी पुरणपोळी बनली गेली आहे. आणि आता ही आपण काढून घेऊया. तुम्हाला मी दाखवते कशा पुरणपोळ्या झाल्या ते. अशाच पद्धतीने तुम्हीही करा आणि खरं सांगते खूप छान मऊ लुसलुशीत टम्म फुगता. तुम्हाला तर बघितलंच आता व्हिडिओमध्ये, तशा जमतील तुम्हाला. नक्की एकदा ट्राय करा. हे बघा किती मोठी पुरणपोळी बनवली आहे मी आणि पुरणाचा गोळा पिठा एवढाच घेतला होता, तरी पण काही घाबरायचं नाही, सहज जमते. फक्त ही ट्रिक वापरा. आणि सुरुवातीला आपल्याला वाटतं पुरणपोळी म्हणजे खूप आता ट्रॅडिशनल फूड तर आहेच, खूप अवघड, पण तसं काही नाही. आता त्यानंतर तुम्हाला दुसरी पुरणपोळी मी इथं बनवून दाखवते. हे बघा अंगठ्याच्या साहाय्याने एक हाताने खालती दाबते आणि एक हाताने असा आडवं प्रेस करते, म्हणजे याचं खोलगट वाटी तयार होते. आणि नंतर बघा मी गोळा वगैरे काही घेत नाही आहे, अंदाजेच जास्तीचं पीठ पुरण घालते, जेवढं आपल्याला वाटेल तेवढं. आणि असं काही नाही आहे की पुरण जास्तीचंच गेलं पाहिजे किंवा कमीचं. मीडियम जरी पुरण टाकलं तुम्ही तरी पुरणपोळी छान बनते. आता प्रत्येकाच्या घरच्यांनुसार असतं, काहींना खूप पुरण भरलेली पोळी आवडते, पण सध्या तसं राहिलं नाही आहे, मीडियमच पुरण असलेली पोळी आवडते. पण जेवढा पिठाचा गोळा आणि तेवढंच पुरण, ती पुरणपोळी सगळीकडेच फेमस आहे आणि तीच पुरणपोळी खायला छान वाटते. आता इथे मी तुम्हाला अजून पुरणपोळ्या बनवून दाखवते एक. तर ती देखील आता मी सेम तशीच प्रोसेस करून घेतली आहे. एक वाटी तयार केली पिठाची आणि त्यामध्ये पुरण घालून त्याचा गोळा तयार केला. त्यानंतर आता तांदळाचं पीठ लावून बघा किती अलगदपणे पुरणपोळी लाटली जाते, कुठे फुटणार नाही किंवा मग जास्तीचं कुठं असं पिठही लागणार नाही आहे आणि सहज पुरणपोळी लाटली जाते. इथं थोडी फास्ट दाखवते, व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून. पुरणपोळी अगदी सहज लाटली जाते. फास्ट जरी असला तरी कुठे कट केलेला नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी पुरणपोळी तयार झाली आहे. आणि इतक्या फटफट झाली ना की आता हात बसला आहे, त्यामुळे पुरणपोळीला अजिबात वेळ लागत नाही. अशा जवळजवळ मी 30 ते 35 पुरणपोळ्या केल्या, बघू शकता तुम्ही. आणि जेव्हा ऑर्डर असते तेव्हा मी करतच असते पुरणपोळी. सणावारांना जास्त बनवायला लागते, तेव्हा जास्त ऑर्डर असते. बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत झाली आहे पुरणपोळी, मोकळी फडफडीत झाली, अजिबातही जास्तीचं पुरण झालं नाही आहे किंवा मग जास्तीचं जेवढं पाहिजे तेवढंच पुरण आहे. आणि जे त्याचा मऊपणा असतो ना, मऊसूत, ती बघा तुम्हाला दिसते हाताने, मी आता दाखवतेच आहे कशी दिसते. त्यावरून कळलं असेल तुम्हाला पुरणपोळीचं कशी झाली ते. आणि हळद वगैरे वापरल्यामुळे आपल्याला बघा कलर किती छान आला आहे. आणि अजिबात किती दिवस 2 दिवस जरी ठेवले तरी पुरणपोळी अजिबात वातड होत नाही, छान राहते मऊ लुसलुशीत. हे बघा खमंग खरपूस आणि मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी तयार झाली आहे. तुम्हालाही ही नक्की जमेल, तुम्ही एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. आता पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा घाट तर संपला. आता पुढे आपण मेन काम करून घेऊया. ज्या 2 गोष्टी झाल्या त्याच्यापेक्षा हे सगळे छोटे छोटे आहे. त्यासाठी मी तांदूळ धुवून घेतले कुकरमध्ये आणि त्यात थोडंसं पाणी टाकले अंदाजाने. तांदळाच्या वरती शक्यतो 1 पेरं पाणी लागतं, ते आपलं कायमचंच माप आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकलं चवीनुसार. आता आपण झाकण लावून भातासाठी कुकर लावून घेऊया. आता कटाच्या आमटीसोबत कोणी पुरणपोळी खाते, कोणाला भात आवडतो, आमच्याकडे शक्यतो भात खाल्ला जातो. त्यानंतर आता इथे मी हे बनवणारे गुळवणी. तर गुळाची गुळवणी असते ही. तर प्रत्येक भाग बदलला की तिथले पदार्थ बदलता, भाषा बदलते. तशी आता इथे मी आमच्याकडे पुरणासोबत ही पुरणपोळीसोबत गुळवणी बनवली जाते, कधी खीर बनवली जाते. तर हे बघा एक साईडला मी दूध तापायला ठेवले, मध्ये भातही ठेवला आहे आणि लगेचच गुळवणी देखील ठेवलं आहे. त्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलं आहे, त्यामध्ये थोडासा गूळ टाकला आहे आणि 1 चमचा वेलची पावडर टाकली आणि ती गुळवणी उकळून घेतली. त्यानंतर कुकरच्याही 2 शिट्ट्या झाल्या. कुकर देखील आता
थंड होईल, भात देखील तयार होणार आहे लगेच. म्हणजे गुळवणी आणि भात झाला आहे, पुरणपोळी झाली, कटाची आमटी झाली आणि दूध बघा, दूध देखील तापलं आहे. त्यामुळे गॅस आता कमी गॅसवर दूध थोडं उकळून घेऊया. त्यानंतर आपण पुढची तयारी करतो आहे कुरकुरीत कांद्याची भजी. तुम्हाला बटाट्याची हवी असेल ती देखील ही रेसिपी टाकेलच. तर कांद्याच्या भज्यासाठी मी इथं 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या, जिरे, ओवा आणि त्यानंतर आता मी लसूण टाकला. हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. थोडं फास्टच दाखवते व्हिडिओ. नंतर कांदा कट करून घेतला आहे, तो हाताने छान कुस्करून घेतला म्हणजे त्याच्या एक ना एक पाकळी वेगळी होईल. त्यानंतर बेसन पीठ टाकलं आहे, थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं कुरकुरीत होण्यासाठी आणि लाल तिखट, हळद, थोडीशी धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. आपण जे मिक्सरला वाटण केलं होतं ते पण टाकून द्यायचं आहे. आता ह्या वाटण तुम्ही टाकून एकदा कांद्याची भजी बनवून बघा. खूप सुंदर कांद्याची भजी होता आणि चव याला खूप छान लागते ह्या हिरव्या वाटणाची. तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा. बघा किती सोपा असतो पुरणाचा स्वयंपाक. आपल्याला खूप टेन्शन येतं पण तसं काही नसतं आणि शक्यतो पुरणपोळ्या आधी बनवून घ्यायच्या, त्यामुळे आपलं टेन्शन बऱ्यापैकी संपून जातं. कटाची आमटी झाली, पुरणपोळी झाली की. आता हे सगळं पिठाला थोडंसंच पाणी टाकून पीठ कालवून घ्यायचं, जास्त पीठ नाही टाकायचं. त्यानंतर मी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं. ते कडकडीत तापलेलं तेल मी 2 चमचे या पिठात टाकले आणि आता ते चमच्याने मिक्स करून घेते. आता सर्वात आधी आपण पापड आणि कुरडई तळून घ्यायची आहे, कारण नंतर मग भज्यामुळे तेल खराब होतं. त्यामुळे सुरुवातीला पापड कुरडई आपल्याला जे काय पाहिजे ते तळून घ्यायचं, त्यानंतरच मग भजी काढायची आहे. बघा किती पांढरी शुभ्र आणि तेल मेन नीट तापलेलं पाहिजे, म्हणजे मीडियमपेक्षा थोडीशी हाय असं तापलेलं पाहिजे, पूर्णपणे गरम नाही पाहिजे. तर तेवढं तेल तापलं की आपले पापड झाली, कुरडई झाले, चांगले टरटर फुगून येतात आणि छान टम्म फुगतात. असे अजिबातही वातकट होत नाही किंवा मग असे अर्धेशे तळले जात नाही. बघा किती छान पांढरी शुभ्र कुरडई दिसून येते लगेच. हे बघा कुरडया, पापड पण झाला आहे, सगळंच झालं आहे. आता भजी बघूया. भजी झाली की आपला स्वयंपाक झाला समजायचा. हे बघा आता भजी शक्यतो गरमागरम करायची. नैवेद्यासाठी तुम्हाला आधी द्यायचं असेल नैवेद्य तर तुम्ही आधी थोडीशी काढून घेऊ शकता. पण कांद्याची भजी असू त्याला नंतर पाणी सुटतं आणि ते नरम पडतात, त्यामुळे शक्यतो जेव्हा पाहिजे बाकी तयारी करून ठेवायची आणि कांदा वेळेवर कापायचा आणि पीठ तेव्हाच भिजवायचं. हे बघा किती कुरकुरीत खमंग अशी भजी लागता ही. आणि भजीशिवाय तर पुरणाचा स्वयंपाक अपूर्णच आहे. तुम्ही यात बटाट्याची भजी देखील करू शकता, पण मी आता एवढं सगळं होतं फक्त कांद्याची भजीच केली आहे. बघा आता झाली आपली खमंग अशी कांदा भजी तयार. बघा कशी दिसतंय. याला खेकडा भजी सुद्धा बोलतात. बघू शकता तुम्ही ताट तयार झालं. मी थोडंसं काहीतरी गुळवणी टाकलं आहे, त्यामध्ये भरपूर सारं दूध टाकलं आहे आणि वरतून तूप टाकलं आहे. त्यानंतर पुरणपोळ्या ठेवल्या आहे, भजी, कुरडई, पापड, निंबू ठेवलं आहे कटाच्या आमटीसोबत खायला आणि